नमस्कार. मागील 1.5-2 महिन्यांच्या काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित विषयांवरील एपिसोड बनवताना जिथे जिथे RSSचा उल्लेख आला तिथे मनुवादी विचारांची संघटना हे शब्द माझ्या तोंडून आपसुकच बाहेर पडले. ते काही मी मुद्दा म्हणून वापरलेले नाहीत. मनुस्मृतीमध्ये सांगण्यात आलेले विचार संघाला पूर्णपणे मान्य आहेतच. अगदी देश स्वतंत्र होत असतानाही आपल्याकडे मनुस्मृती आधीपासूनच असताना नवीन संविधानाची गरजच काय हा प्रश्न संघाने उपस्थित केलेला होता. त्यानंतरच्या काळातही सरसंघचालक गोळवलकर यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था ही ईश्वर निर्मित असून त्यामुळेच ती अगदी योग्य आहे असं म्हटलेलं आहे. चातुर्वर्ण्य ही केवळ रूढी नसून तोच धर्म आहे असं गोळवलकरांचं म्हणणं होतं. काही लोकांकडून या धर्माची आणि या जात व्यवस्थेची तोडमोड केली गेली असली आणि जात असली तरी ती पुन्हा प्रस्थापित होईलच, कारण ती ईश्वरीय निर्मिती आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता. संघ आपल्या विचारसरणीपासून कधीही ढळत नाही ही बाब आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे चारित्र्यवान राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत असणारी एक चारित्र्यवान सांस्कृतिक संघटना आहे असं वारंवार सांगितलं जातं. पण इथे एक बाब लक्षात घ्यायला हवी की औरंगजेब आणि रावण यांचंही व्यक्तिगत चारित्र्य शुद्धच होतं की. औरंगजेब स्वतःच्या निर्वाहासाठी सरकारी खजिन्यातून काहीही घेत नसे. एक दमडीही कुराणाच्या प्रती लिहून आणि टोप्या बनवून त्या विक्रीला पाठवून त्या विक्रीतून जे काही उत्पन्न यायचं त्याच्यावरती तो आपला वैयक्तिक उदरनिर्वाह चालवायचा. आपली कबरसुद्धा अतिशय साधी असावी अशी अंतिम इच्छा औरंगजेबानं नमूद करून ठेवली होती. त्यानुसार त्याची ती साधी कबर आपल्याला आजही औरंगाबादजवळ आपलं खुलताबादला पाहायला मिळते. परंतु या सगळ्यामुळे काही आपण कोणी किंवा इतिहास औरंगजेबाला थोर किंवा महान व्यक्ती मानत नाही. उलट त्याच्या जीवनात त्यानं अन्य ज्या काही बाबी केल्या त्यामुळे आपण त्याच्यावरती टीकाच करत असतो. रावण हा सगळ्या शास्त्रांमध्ये पारंगत असा ब्राह्मण होता. सीतेला पळवून नेल्यानंतरही तो तिची मनधरणी करीत राहिला. तिच्यावर त्याने बलात्कार किंवा अत्याचार असं काहीही केलं नाही. अशोकवनामध्ये त्यानं तिला अगदी व्यवस्थितपणे ठेवलं होतं. परंतु म्हणून आपण कोणी रावणाचा उदो करीत नाही. तेव्हा व्यक्तिगत शुद्ध वागणूक आणि सामाजिक वागणूक याचे संदर्भ पाहूनच आपल्याला एखाद्या संघटनेबाबत व्यक्तीबाबत मत ठरवायला लागतं. आणि या निकषांनुसार RSS कोणत्याही अर्थानं चारित्र्यवान ठरत नाही. सामाजिक सुधारणेची कोणतीही चळवळ आपण हाती घ्यायची नाही किंवा अन्य कोणी सुरू केलेल्या अशा चळवळींना आपला पाठिंबासुद्धा द्यायचा नाही ही संघाची कायम भूमिका राहिलेली आहे. स्वातंत्र्य चळवळीत जसा संघ कधीही सहभागी झाला नाही तसाच अस्पृश्यता निवारण किंवा दलितांना मंदिर प्रवेश या प्रकारच्या कोणत्याही सामाजिक आंदोलनांमध्ये संघाने कधीही भाग घेतलेला नाही. ज्यामुळे हिंदूंमधील उच्चवर्णीय सनातनी लोकांचं मन दुखावलं जाईल असं काही संघ कधीही करत नाही. त्यांच्या हिताला बाधा येईल अशी कोणतीही कृती किंवा वक्तव्य संघाने आजवर कधीही केलेली नाही आणि करणार नाही. संघ, जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पार्टी या सगळ्यांनी हिंदूंमधील मुस्लिम द्वेषाला खतपाणी घातलं. बहुसंख्य बहुजन समाजातील तरुण त्याला बळी पडले. काँग्रेस आणि समाजवाद्यांचं वर्तन हे मुस्लिम अनुयायाचंच राहिलं आहे आणि त्यामुळेच त्याविरोधात हिंदूंनी संघटित व्हायला हवं हे गृहीतक लोकांच्या मनामध्ये भरवण्यात अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर संघ, जनसंघ आणि भाजप यशस्वी ठरले. आणि त्यानंतर आता देशामध्ये जे काही चाललं आहे ते आपण सगळेच पाहतोय. नवीन संसद भवनात मनुचं म्युरल लावण्यात आल्याचं वृत्त वाचनात आलं. कधी कुणी न्यायमूर्ती भर न्यायालयामध्ये मनुस्मृतीचं उदात्तीकरण करताना दिसतात तर त्या संभाजी भिडेंसारखे लोक ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ होता असं वक्तव्य जाहीरपणे करतात. आणि अस्वस्थ करणारी बाब म्हणजे असं विकृत वक्तव्य करणाऱ्याच्या पाठीशी शेकडो हजारो बहुजन मुलंच मेंढरासारखी वाहवत जातात. या सगळ्यांना मनुस्मृती म्हणजे काय हे माहीत असतं का? त्यांनी ती कधी वाचलेली असते का? प्रचंड ज्ञानी असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त मनुस्मृतीच का जाळली असावी असा प्रश्न या भरकटलेल्या काही बहुजन मुलांना कधीच का पडत नाही? संभाजी भिडेंच्या अशाच विकृत विचारांचा समाचार घेणारे 2-3 एपिसोड मागील काही 2-3 महिन्यांच्या काळामध्ये मी बनवलेले आहेत. त्यांना ज्ञानेश्वर आणि तुकारामांपेक्षा मनु जर श्रेष्ठ वाटतो तर मग त्यांनी त्या मनुचीच पालखी व्हावी ना. आमच्या माऊलींच्या आणि तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यांमध्ये घुसखोरी करायला दरवर्षी ते कशासाठी येत असतात? ज्ञानोबा तुकोबांच्या दिंडीत वारीत शिरायचं जबरदस्तीने
आणि प्रचार मात्र मनूचा करायचा. हा विकृतपणा, हा कावा बहुजन समाजातील त्यांच्या नादाला लागलेल्या काही पोरांना कळत नाही, हेच मोठं दुर्दैव आहे. याच मनूने लिहिलेल्या मनुस्मृतीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी इथल्या तत्कालीन ब्राह्मण पुरोहितांनी नकार दिला होता. कारण महाराज क्षत्रिय आहेत हेच त्यांना मुळात मान्य नव्हतं आणि क्षत्रिय नसलेल्या म्हणजेच त्यांच्या दृष्टीने एक शूद्र असलेल्या व्यक्तीस राजा मानून त्याचा राज्याभिषेक करणं मनुस्मृतीला मान्य नव्हतं. महाराज खमके होते अतिशय, म्हणून त्यांना भीक न घालता त्यांनी थेट काशीवरून गागाभट्टाला आणून स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. कारण त्यावेळी राज्याभिषेक करून घेणं ही काळाची गरज होती. पुढील काळात फंद फितुरीमुळे संभाजी महाराजांना औरंगजेबाने अटक केली. त्यांच्याकडून आपल्या मनासारखं काहीही घडताना दिसत नाही हे पूर्णपणे लक्षात आल्यावरती औरंगजेबाने मग राजांना ठार मारून टाकण्याचे आदेश दिले. परंतु ते आदेश काही ज्या पद्धतीनं संभाजी राजांची छळवणूक आणि हाल करून त्यांना मारून टाकण्यात आलं तशा प्रकारचे नव्हते. खतम करो हा औरंगजेबाचा आदेश होता. सर्वसाधारणपणे त्या काळामध्ये कडेलोट किंवा शिरच्छेद अशा प्रकारे जीव घेतला जायचा. परंतु संभाजी राजांना ज्या प्रकारे हाल करून मारण्यात आलं त्या सर्व शिक्षा कोणी क्षुद्राने वेदांचा अभ्यास केल्यास, अध्ययन केल्यास, त्यावरती भाष्य केल्यास, लिहिल्यास त्यासाठी मनुस्मृतीमध्ये सांगितलेल्या आहेत. औरंगजेबाच्या पदरी अनेक मराठी सरदारांबरोबरच ब्राह्मण सरदारही चाकरीत होते. संभाजी राजांचा वेदांचा, श्रुती, स्मृती, पुराणांचा अभ्यास त्यांना अर्थातच मान्य नव्हता आणि म्हणूनच औरंगजेबाने त्यांना ठार मारण्याचा आदेश दिल्यावर त्या मनुवाद्यांनी मनुस्मृतीमध्ये सांगितलेल्या शिक्षा संभाजीराजांना देऊन स्वतःची विकृती शमवून घेतली असं काही इतिहासकारांचं ठाम मत आहे. त्यातील एक पुस्तक ह्या सगळ्या नोंदी असलेल्या या वर्षाअखेरीपर्यंत प्रकाशितही होणार आहे. संत तुकाराम महाराजांचं उदाहरणही याच प्रकारचं आहे. त्यावरही मी स्वतंत्र एक एपिसोड बनवलेला आहे. आपण अजून तो पाहिला नसेल तर अवश्य पहा. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला नकार देणाऱ्या, संभाजी राजांचे हाल करणाऱ्या मनुवादी विचारांचेच हे संभाजी भिडे, शरद पोंक्षे किंवा त्यांच्याबरोबरचे लोक आजच्या काळातील वाहक आहेत. संभाजी भिडे मनुस्मृतीचं समर्थन करतात म्हणून त्यांच्या पाठी जाणारे काही बहुजनही त्या मनुस्मृतीचं समर्थन करतात. त्या मनुस्मृतीमध्ये काय आहे याचा त्यांना पत्ताच नसतो. माझ्याकडे संस्कृतमधील मनुस्मृतीची प्रत आहे आणि त्यावरील वेदशास्त्रसंपन्न विष्णू शास्त्री बापट यांचा मराठी भाषामधील भाषांतराची प्रतही आहे. 350 पानांचं हे पुस्तक आहे आणि त्यामध्ये एकूण 2684 श्लोक आहेत. सगळ्यांमध्ये ब्राह्मण कसे आणि का श्रेष्ठ ठरतात त्याचं वर्णन आणि त्यांच्यापुढे बाकीच्या तीनही वर्णातील म्हणजे क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र लोक हे कसे काय कनिष्ठ आणि तुच्छ हेच दर्शवलेलं आहे. राज्यकारभार कसा करावा, सामाजिक स्वरूप कसं असावं, चातुर्वर्णीय व्यवस्था कशा प्रकारे तिची जपणूक केली जावी याचेच सगळे धडे आहेत. सगळं सांगणं तर कठीण आहे पण काही उदाहरणं सांगतो. विशेषतः त्या भिडेंसारख्या मनुसमर्थकाच्या नादाला लागलेल्या किंवा भाजपच्या नादाला लागलेल्या सर्व बहुजनांनी आणि महिलांनीही कान देऊन ऐकण्यासारखं आहे हे सगळं. अध्याय 2. 10 वर्षांचा ब्राह्मण आणि 100 वर्षांचा क्षत्रिय हे पितापुत्रासारखेच आहेत आणि त्यात ब्राह्मण म्हणजे 10 वर्षाचा ब्राह्मण हा 100 वर्षाच्या क्षत्रियाचा पिता म्हणावा. सहज शृंगार चेष्टेने पुरुषांना मोहित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. त्यामुळे ज्ञानी पुरुषांनी नेहमी स्त्रियांपासून सावध राहावं. माता, बहीण आणि कन्या यांच्यासोबतही कधीच पुरुषानं एकांतात बसू नये कारण इंद्रिय कधीही धोका देऊ शकतात. काय म्हणायचं या विचारांना सांगा. विकृती नाही तर काय आहे. पुढे पाहू. जिचा पिता कोण हे माहिती नाही अशा स्त्रीशी कधीही विवाह करू नये. शूद्र पुरुषाला फक्त शूद्र स्त्रीशीच विवाह करता येईल. वैश्य पुरुषाला वैश्य आणि शूद्र स्त्रीशी विवाह करता येईल. क्षत्रिय पुरुषाला वैश्य, शूद्र आणि क्षत्रिय महिलांशी विवाह करता येईल. आणि ब्राह्मणांना मात्र ब्राह्मण स्त्रीबरोबरच या वरच्या बाकीच्या तिन्ही वर्णातील स्त्रियांशीही लग्न करता येईल. ब्राह्मणाच्या घरी येणारे वैश्य, शूद्र, क्षत्रिय हे कधीही मान्यवर अतिथी होऊ शकत नाहीत. अध्याय 5. देवाने स्वतः यज्ञाकरता पशु निर्मिलेले आहेत. त्यामुळे यज्ञातील हिंसा ही हिंसा नसून अहिंसाच मानण्यात यावी. नगरातील क्षुद्र व्यक्तीचे निधन झाल्यास त्याला एका ठराविक वाटेनेच अंत्यविधीसाठी न्यावे. ब्राह्मणांच्या वाटेनं त्याला नेण्यात येऊ नये. रजस्वला स्त्री ज्या घरामध्ये राहते ते घर नंतर शुद्ध करणं अतिशय गरजेचं आहे. आता आणखीन महत्त्वाचं आहे का पुढचं.
बाल्यावस्थेतील मुलीने, तरुण स्त्रीने किंवा वृद्ध महिलेनेही एखादं लहानसं घरगुती कार्यही स्वतंत्रपणे करू नये. बाल्यावस्थेत पित्याच्या अधीन होऊन राहावं, तरुणपणी पतीच्या आज्ञेत राहावं आणि पतीचं निधन झाल्यावरती पुत्राच्या आज्ञेत राहावं. स्त्रीने कधीही स्वतंत्र राहू नये. पिता, पती किंवा पुत्र यापासून स्वतंत्र राहण्याची इच्छा स्त्रीने कधीही मनाशी धरू नये. पती जरी विरुद्ध असला तरी स्त्रीने नेहमी प्रसन्न मुद्रेनेच राहावं. पिता किंवा पित्याच्या अनुमतीने चालणारा भ्राता तिला ज्याच्या स्वाधीन करेल तो जिवंत असेपर्यंत तिने त्याची निष्ठेने सेवा करावी. पती सदाचार शून्य असो किंवा दुसऱ्या स्त्रीवरती प्रेम करणारा असो किंवा विद्येच्या बाबतीत अगदी गुणशून्य असो, तो कसाही जरी असला तरी स्त्रीने त्याला देवाप्रमाणेच मानून नेहमी त्याची निष्ठेने सेवा करावी. अध्याय 8. शूद्र व्यक्ती ब्राह्मणास काही अपशब्द बोलला तर त्याची जीभ कापून टाकावी. ब्राह्मणास कोणी शूद्र जर धर्म सांगू लागेल तर त्याच्या मुखात आणि कानामध्ये तापलेलं तेल ओतावं. ब्राह्मणाला मारण्यासाठी कोणी हात अथवा काठी उचलली तर त्याचा हात कापून टाकावा. कितीही गंभीर गुन्हे ब्राह्मणाने केले तरी त्याला कधीही देहदंड देऊ नये, कारण ब्राह्मण वधापेक्षा अन्य कोणताही अधर्म या भूलोकी नाही. अध्याय 9. पुरुषांना पाहताच संभोगाविषयी अभिलाषा उत्पन्न होणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे, कारण त्यांचं चित्त स्थिर नसतं. व्यभिचारासाठी त्या आसुसलेल्या असतात, म्हणून पुरुषांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. ब्राह्मणांची सेवा हेच शूद्रांचं कर्तव्य आहे. त्यानेच त्यांना स्वर्गप्राप्ती होऊ शकते, अन्य कोणताही मार्ग नाही. वगैरे वगैरे वगैरे. एपिसोड फार मोठा होईल म्हणून, परंतु पानावरती तुम्हाला मनुस्मृतीमध्ये हे सगळं असं वाचायला मिळेल. तिचं समर्थन करणाऱ्यांच्या नादी बहुजनांनी का लागावं, काही कळायला मार्ग नाही. आज सुधारणावादी विचारांचे अनेक ब्राह्मण स्त्री पुरुष आहेत, माझेही मित्र आहेत. त्यांना स्वतःलाही मनुस्मृतीमध्ये जे काही सांगितलं ते मान्य नाही, हे मला मान्य आहे. पण संघामधील, भाजपमधील आणि सनातन संस्था, विश्व हिंदू परिषद आणि ही भिडे पोंक्षेसारखी मंडळी मनुस्मृतीचं समर्थन आजही करीत असतात. आजच्या या आधुनिक काळातही मनुच्या जुनाट विकृत विचारांचं समर्थन करणारे अनेक लोक आहेत आणि त्याच्यामध्ये अल्पशिक्षितांसोबतच खूप मोठ्या संख्येने उच्च शिक्षित लोकांचाही भरणा आहे. म्हणून या बाबीची दखल घ्यावी लागते आणि म्हणूनच आज घेतली. आजच्या या भागासाठी मी नरहर कुरुंदकर लिखित शिवरात्र आणि रावसाहेब कसबे लिखित झोत या 2 पुस्तकांचा आधार घेतलेला आहे. हे नमूद करणं माझं कर्तव्य आहे. मनुस्मृतीचं समर्थन म्हणजे विकृत विचारांचं समर्थन, आणि त्यामुळेच अशा लोकांचा चेहरा उघड करावा लागतो. अभिव्यक्ती हे काम कर्तव्य भावनेतून करीतच राहील, परंतु त्यासाठी तुमची पण एक मदत हवी. आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केलं तर लगेच करायला हवं. एपिसोड आवडले असतील तर लाईक करून शेअर करायला हवेत. तुमच्या प्रतिक्रियाही तुम्ही नोंदवायला हव्यात, कारण त्यामधूनच मला पुढच्या विषयांची दिशा मिळत राहते, एक उमेद मिळत राहते. तर बस आजच्या भागामध्ये इथेच थांबू. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.